मध्ये रूपांतर केले गेले. एक धावेच्या मदतीने धावफलक सध्याच्या घडीला पुढे सरसवलाय. 13 या आकड्यावरती दुसरं षटक मार्गस्थ असताना अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. अप्रतिम दर्जाचं क्रिकेट सध्याच्या घडीला साईनाथ इलेव्हन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय, कारण धावांसाठी इथे संघर्ष नक्कीच केलाय त्यांनी. बॅटची काढा घेतली. या चेंडू ट्रॅव्हल करत असताना जमिनीला गुदगुल्या करत थर्ड मॅन सीमा रेषेच्या पलीकडे आणखीन एक धन्यवाद डीजे. या षटकामध्ये तब्बल 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 2 सिंगल म्हणजे 14 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय. या षटकामध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर 17 धावा धावफलकावरती आहेत. इथे फक्त चेंडूला दिशा दिले. पॉईंट क्षेत्रामध्ये एक सिंगल घेण्याचा प्रयत्न अमितच्या माध्यमातून केला जाईल, कारण अमित स्वतःकडे स्ट्राईक खेळतोय, कारण 12 चेंडूंचा इथे खेळ संपलाय. या 12 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर धावसंख्येचा वेग पाहिला तर नक्कीच 9च्या सरासरीने 18 धावा धावफलकावरती आहेत. परंतु येणारे 12 चेंडू खूप सारे महत्वाचे असतील ते साईनाथ इलेव्हन या संघासाठी, कारण इथून जर धावा बनवायच्या असतील तर अमित जोगडेला मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं आहे. आणि कुठेतरी आपण पाहतोय थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड अमितनं दाखवलंय. सिंगल डबलने धावांचं कन्वर्ट करून आपण इथे धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सातत्याने केला गेलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतो संघाकडून तिसरं वैयक्तिक पहिलं षटक. ओमकार पहिला चेंडू पॉइंट रिसन मध्ये खेळून काढलाय. गॅप शोधलाय. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे आला. आणखीन एक अमित जोगडेच्या बॅट मधून हा दणदणीत चौकार. चेंडू दान दान करीत गेला सीमा रेषा पलीकडे. आणखीन एक लगातारचा नेत्रदीपक. दिशेने क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला इंटरेस्टेड पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे जितेशानं आपली विकेट गमावावी लागतीये. फलंदाज क्रमांक इथे तिसरा मैदानाच्या बाहेर. ते मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर यश इनियट 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. परंतु अमित जोगडेची विकेट या क्षणाला खूप सारी महत्वाची आहे. 1 धावेने संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती. षटकातील अजून 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी. गोलंदाजी ट्रॅक वरती ओमकार पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. इथे बॅटला स्पर्श गोलंदाजी करणाऱ्या गावदे इलेव्हन या संघामध्ये झालाय हर्ष. द्यावं लागते. 4 गडी बाद सध्याच्या घडीला 27 धावा धावफलकावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय साहिल. गोलंदाजी मार्क वरती ओमकार आहे. ओमकारला महत्वाची विकेट आपल्या जाल्यामध्ये ओढली आहे आणि नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक करणार हे विकेट म्हणावं लागेल, कारण अमित मैदानावर राहिला असता तर कदाचित 10-15 धावा एक्स्ट्रा बनल्या गेल्या असत्या. यावेळेस मात्र बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. बॉल बॅटचा तितका संपर्क झालेला नाहीये आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो तर साहिल या बॅटर्सला पहिला चेंडू बीट करत असताना ओमकार मात्र विकेट घेतल्यानंतर नक्कीच आत्मविश्वास त्याच्यामध्ये दिसून येतोय आणि खऱ्या अर्थानं एक जबरदस्त षटक आता या सध्याच्या घडीला हातलताना ओमकार राईट आर्म राऊंड विकेटनं
यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, इट्स व्हाईट बॉल. अतिशय दक्ष पंच आपण पाहतोय. एक अवंतर धावेने संघाची धावसंख्या पुढे वधारली जाते. धावफलकावरती 28 धावा लागल्यात. तिसरं षटक प्रगतीवतार असताना पाहतोय आपण. षटकातील अजून एकच चेंडू येणं बाकी. बॅकफुटला जाऊन पंच केलाय समोरच्या दिशेने. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पाहतो आपण. चेंडू खाली आलाय तोपर्यंत फक्त एक आणि एकच पंचाचा इशारा, इट्स नो बॉल. 1+1 2 धावा धावफलकावरती घेतले गेल्या. 2 धावे 30 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही षटकातील एक चेंडू येणं बाकी आहे, परंतु फ्री हिटची संधी ही बॅटर यश साठी असणार आहे. फ्री हिटची संधी असणार आहे. यश आपण पाहतो या ऑन द स्ट्राईक असेल. संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती पाहायला मिळते या 2 धावेच्या मदतीनं. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क वरती ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय. थोडं स्पीडअप घ्या, थोडं स्पीडअप घ्या. नो चेंडू असणार आहे, त्यामुळे नक्कीच फ्री हिटची संधी, एक मोठी संधी. नक्कीच हा महत्वाचा चेंडू. हे जर फटका आला तर नक्कीच धावसंख्या वेगाने पुढे जाण्याचा इथे मात्र आपण पाहतो जाईल. बॅकफुट जाऊन पंच केला. एक धाव तर कंप्लीट करण्यामध्ये या संपादन केलं. दुसरी धाव घेण्याचा धाडस केलं जाणार नाहीये. म्हणजे इथे पंचांचा इशारा येईल की षटक क्रमांक इथे तिसरं संपलं. पहिले 18 चेंडूंचा खेळ झालाय. या 18 चेंडू मध्ये आपण पाहतोय 10.33च्या सरासरीनं 4 गडी बाद 31 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग सध्या आपण पाहिले तर अमितने केले. अमितने 22 धावांवरती तो बाद होऊन मैदानाच्या बाहेर परतला. चांगली बॅटिंग करत असताना एक मस्त ओमकारचा जो आपण पाहिला तर एक ऑफसाईड कटरला टाकलेला चेंडू बॅटची काढा घेऊन एस्टनच्या पाठीमागे चांगली झेल पकडला आणि अमितला मात्र डगआउट मध्ये पाण्यामध्ये यश संपादन केलंय. सध्याच्या कडे आपण 18 चेंडूचा खेळ पाहतो. 18 चेंडू मध्ये 31 धावा धावफलकावरती 4 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतो इथे साईनाथ 11 हा संघ, अर्थातच सन्माननीय श्री सुनील दादा कासार यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. तर गोलंदाजी करणारा संघ राकेश जोगळे यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. अंतिम षटकसाठी गोलंदाज यश गोलंदाजी ट्रॅक वरती डेथवर स्पेशालिस्ट म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं गेलंय तो गोलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. हे महत्वाचे 6 चेंडू असणार आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून, कारण 31 धावा धावफलकावरती आहेत. यशला चांगली गोलंदाजी करावी लागली. यश टू यश मैदानाच्या आतमध्ये बॅटल. ओ इथे मात्र खोलात टाकलेला चेंडू आपण पाहतो तर शरीरावर आदळलाय. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव प्राप्त झाली आहे. एक धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाईल 32 या आकड्यावरती. एक धावेने इथे मात्र धावफलक हालता ठेवण्याचं काम दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून केले जाते, कारण महत्वाचे पहिले 3 गडी बाद झाल्याच्या नंतर आपण पाहतो इथे संघाचा थोडी अंशी का होईना डाव सावरण्याचा प्रयत्न या 2 बॅटर्सने केलाय असंच म्हणूया. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो यशला समोर असणाऱ्या साहिल बॅटची काढा इथे सुद्धा घेतली आहे. यशने मात्र यश संपादन केलंय. 5वा गडी जाईल मैदानाच्या चार चेंडूचा अजून खेळणं बाकी आहे. कुणाल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय इनियाट या क्रमांकावरती 7व्या क्रमांकावरती या बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ओ इथे मात्र वाईड वर्कर आपल्याला पाहायला मिळतंय. पंचांकडे अपील केली गेली आहे. पंचांचा इशारा फलंदाज बाद. डीजे
जनार्दन यांचं आगमन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॅटर न्यू बॅटर अर्थातच जनार्दन 40+ एक सिनियर खेळाडू. गोलंदाजी ट्रॅक वरती एक नवजत गोलंदाज यश. आडव्याने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय इथे धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय, परंतु कोण बाद झालाय या पंच ठरवतील. यश. हॅलो डीजे. प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. इथे चौथा षटक संपला. इनिंग संपली आहे. इनिंग समाप्तीनंतर या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 34 आकड्यावरती पाहायला मिळते आहे. येणारे 24 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी 11 या संघाला 35 धाव्यांची गरज. जोपर्यंत इनिंग ब्रेक ऐकूया डीजे मास्टर कडून एक सुमधुर संगीत. पस्तीस धाब्यांची गरज म्हणजे आपण पाहतो 8.33 ची सरासरी राखावी लागणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. दाखल होत असताना संघाचे संघमालक राकेश जोगडे आणि त्याच्या समोर आपण पाहतोय केबल एक अष्टपैलू खेळाडू पांगलोली संघाचा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होताना पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते. चेंडू नवीन द्यायचा आहे. हा चेंडू घ्या, दुसरा चेंडू द्या. चोवीस चेंडूवर 35 धाव्यांची गरज.
24 चेंडू आणि इथे 35 धावांची गरज गोलंदाजी ट्रॅक वरती अमित जोगडे कर्णधार इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला राकेश, नॉन स्ट्राईक एंडला केवल. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एक आपण पाहतोय मिड लॉंग वन जिथे अक्षय कासरला सज्ज केलं आणि सॉरी अक्षय कासर विकेटच्या पाठीमागे आहे. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आणि एक डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण सजवलाय. या पहिल्या पावपल्याच्या षटकामध्ये अमित जोगडेचा हा चेंडू नक्कीच चेंडू खेळपट्टीवर वरती विकेट आली आहे. चांगली सुरुवात साईनाथ 11 संघाने केली असंच म्हणावं लागेल कारण पहिल्या विकेटची गरज होती आणि ती महत्वाची विकेट इथे अमित जोगडे या गोलंदाजांनी दिली आहे. पुढचा चेंडू रायटर मोठा विकेट नाही इथे चांगला फटका सजवलाय. चेंडू हवेत आपण पाहतो पॉवर प्लेचं पहिलं षटक असल्याने आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू वन बाउन्स सीमा रेषे पार ओमकारच्या बॅट मधून पहिला आत्मविश्वास पाहायला मिळतोय कारण गोलंदाज समोर कोण आहे न पाहता त्याच्यावर आक्रमण चढवला गेलंय. चेंडू जाणार का सीमा पार आउट फलंदाज पार कमंडजी परंतु पुन्हा एकदा अमित जोगडेने दाखवून दिलं की मी ऐकवान म्हणून का कुठल्याही संघामध्ये खेळतो कारण तिसऱ्या चेंडूवरती परत एकदा विकेट आणि अर्थातच ओमकारला मैदानाच्या बाहेर काढलंय गोलंदाज अमितनं. पुढचा चेंडू यशसाठी चांगला फटका आहे. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप मिड विकेट आणि काहू कॉर्नरच्या दिशेने चेंडू फरार. यशच्या बॅट मधून हा पहिला खणखणीत चौकार. उलटाच पद्धतीचा चेंडू इथे चेंडू हवेत आणि इथे हा झेल मात्र ड्रॉप झालाय. नक्कीच सिटी आपण पाहतो सिनियर खेळाडू आहेत. थोडासा आपण पाहिलं तर प्रॅक्टिसचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय आणि मोठा जीवदान यशला दिलंय. एक धावीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. 9 या आकड्यावरती 5 चेंडूचा खेळ झालाय. 9 धावा धावपालकावरती आहेत परंतु नक्कीच चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुद्धा केला गेला होता. नक्कीच चेंडू आपण पाहिलं तर त्यांच्या हातामध्ये स्थिरावला नाहीये. शेवटचा चेंडू इथे हलक्या हाताने फक्त चेंडूला खेळलाय. एक स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. शेवटच्या चेंडूवरती केवळ प्रेझेन्स ऑफ पॉइंट दाखवत असताना ऑफिशियल पंचांचा इशारा आलाय. पहिलं मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय. त्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 10 धावा धावपालकावरती आहेत. म्हणजेच या इनिंग्स मध्ये 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि 18 चेंडूमध्ये 25 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी 11 या संघाला. मॅच चुरशीची होते या संघाने. दोन्ही संघ आपली प्रतिष्ठा नक्कीच कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघांकडून संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती पित्या हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक जिथे आपण पाहतो केवल ऑन द स्ट्राईक असणार आहे. केवलचा आतापर्यंत विचार केला तर एक चेंडूचा सामना केला. एक चेंडू मध्ये एक धाव त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतीये. तर त्याच्या विपक्षात जोडीबला खेळत असताना यशनं मात्र 2 धावांमध्ये 2 चेंडूमध्ये 5 धावा खर्च बनवल्यात. यावेळेस फाईन लेग क्षेत्रामध्ये हाफ ट्रॅक चेंडू होता. शॉर्ट आर्म पुलचा फटका. चेंडू फाईन लेग सीमा रेषेच्या वरून चाललाय. केवलच्या
धावा धावफलकावरती 21 धाब्यांची अजून गरज असणार आहे. 17 चेंडू 21 धाब्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. मॅच जर पाहिले तर गावदे 11 संघाच्या नक्कीच बाजूने आपल्याला सध्याच्या घडीला पारड जड वाटतंय, परंतु इथे एखादी विकेट जर मिळाली ना तर पुन्हा एकदा साईनाथ 11 संघ मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करतोय. परंतु ही विकेट पित्याच्या माध्यमातून घेतली जाणार का? कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यामुळे आत्मविश्वास थोडा का होईना थोडासा खालवलाय, डगमगला असेल या शंका नाहीये. गोलंदाजी ट्रॅकवरती पिणे आपल्या शतकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येईल बॅटर केवल साठी. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय, चौकार आलाय. दुसऱ्या चेंडूवरती कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण अचूक टप्प्यात साधणं खूप सारं गरजेचं आहे. थोडं क्षेत्ररक्षकांमध्ये बदल पाहायला मिळतोय. आपण जर पाहत एक डिप स्क्वेअर लेग आणि त्याच्यानंतर एक डिप मिड विकेट ठेवलाय लेग साइडला. ओ इथे बीट चेंडू स्वारकत निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर 14 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूंचा या षटकामध्ये खेळ झाला. एकंदरीत 8 चेंडूंचा खेळ झालाय. 8 चेंडूमध्ये 14 धावा धावफलकावरती. त्याच्यामध्ये आपण विचार केला तर नक्कीच 3 चौकार मिळत आहेत. 3 चौकार आतापर्यंत या इनिंग्स मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकातील हा पुढचा चेंडू राईटर ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा त्याच दिशेला विरकावून दिला. अलॉंग द कार्पेट चेंडू डीप मध्ये निघून जाणार. डीपचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत वेगाने चेंडूवर येईल फेकी करेल तोपर्यंत इथे 2 धावा तर कंप्लीट केले गेल्यात आणि 2 धावांवरती समाधान सुद्धा मानावं लागते. या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसवलं जाते 16 या आकड्यावरती. इथे दुसऱ्या षटकातील अजून 3 चेंडूंचा खेळ येणं मॅच मात्र रंगतदार होईल या शंका नाहीये, कारण अजून 19 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी असणार आहे. आणि अर्थातच या षटकामध्ये अजून 3 चेंडू म्हणजेच आपण पाहिलं तर 15 चेंडूंचा खेळ येणं बाकी. हलक्या हाताने फक्त चेंडूला कव्हरच्या दिशेमध्ये खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. सुरक्षित क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसवलं जाईल. अर्थातच 17 या आकड्यावरती पोहोचले. 18 धावांची गरज. 14 चेंडूंचा खेळ येणं बाकी. परंतु केवळ नक्कीच प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला याच्या नक्कीच विध्वंसक षटकार चौकाराचा आतषबाजी करणारा म्हणून फलंदाज मेच त्याच्याकडे. परंतु या षटकामध्ये थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड खेळत असताना संयमी क्रिकेट त्याच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळालं, कारण संघाची ती गरज आहे. हो इथे बॅकफुट जाऊन पर करण्याचा प्रयत्न होता. गुडलँड स्पॉटवर चेंडू पडला आणि सरळ एसटी रक्षक अक्षय कासारचा वेध घेणारा निर्धाव चेंडूचा टॅग या चेंडूवरती लागला गेला. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. 17 धावा धावफलकावरती. अजूनही 13 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि 13 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. षटकातील शेवटचा चेंडू महत्वाचा चेंडू असणार आणि हा चेंडू सुद्धा बीट झालाय. येणारे 12 चेंडू 18 धावांची गरज. छोटासा ब्रेक. डीजे मास्टरला देऊया संधी. पूर्णपणे कमबॅक करणार षटक राहिलंय, कारण नंतरच्या 5 चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केलंय साईनाथ 11 संघाने, कारण येणारे 12 चेंडू आणि 18 धावांची गरज असताना गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय कासार हा संघाचा उपकर्णधार संघाच्या नक्कीच विजयासाठी सज्ज होताना पाहायला मिळतो. इथे मात्र अप्रतिम दर्जाचा चेंडू फेक केलाय. वेगवान चेंडूवर वेगावर स्वार होऊन इथे गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. अप्रतिम क्रिकेट. समीकरण बदललं जातंय. 11 चेंडू 18 ची गरज. मॅच रंगतदार होईल या शंका नाही. जोपर्यंत केवल आणि मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत नक्कीच इथे साईनाथ 11 संघ स्वस्त नाहीये. ओ देखना क्रिकेटिंग स्ट्राक पॉफर सी फॉर क्रिकेटचा क्लास दर्शवणारा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर
संपर्क झालेला नाहीये. आणखीन एक चेंडू डॉट झालाय. मॅच मध्ये नक्कीच प्रत्येक चेंडूवरती रोमांचक स्थिती निर्माण होतीये, कारण एका बाजूला आपण पाहिलं तर एखादा चौकार आला की दुसरा चेंडू डॉट होतोय आणि त्याच्याच कारणाने एक जबरदस्त मॅच रंगली जाते. 9 चेंडू 14ची गरज. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडूला फेकून दिलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू दन दन करत निघून गेलाय. केवलचं नक्कीच कौतुक करावं लागेल. काय बॅटिंग केली आहे. 8 चेंडू मध्ये 10 धाब्यांची गरज सध्याच्या घडीला. 8 चेंडू आणि 10 धावा इथून बनवायचे आहेत. अक्षयला मात्र कमबॅक करावं लागेल, कारण 2 चौकार त्याच्या गोलंदाजीवर आले. 2 चेंडू डॉट राहिलेत. 8 चेंडू 10 धावा. हो, इथे फटका चांगला केलेला पाहायला मिळतो. स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू जमिनीला गुदगुल्या करत डीप मध्ये ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाने अप्रतिम प्रयत्न केला. 100% दिला. सात चेंडू 6. 7 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. हो, इथे आतल्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळून काढला. 1 धाव कंप्लीट केली गेली. 5 धावांची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी. केवलचं कौतुक आणि कौतुकच केलं जाईल, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 10 चेंडूंचा सामना केला, ज्याच्यामध्ये 4 चौकार केवलच्या बॅट मधून आलेत आणि नक्कीच एक प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं. संयमी केली पहिल्याचे आपण पाहिलं तर थोडेस सिंगल डबलने धावा रोटेट केली आणि त्याच्यानंतर थोडस आपण पाहिलं तर मॅच जवळ आणले आणि त्याच्यानंतर त्यांनी चढवलेलं आक्रमण हे संघाच्या फायद्यामध्ये राहिलंय. कारण 6 चेंडू 5 धाब्यांची गरज असताना येथे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. तो अर्थातच साहिल. 6 चेंडू 5 धावा. केवल मैदानात आहे म्हणजे गावदेवी 11 संघ नक्कीच आपण पाहतो विजयाच्या उंबरठ्यावर आहे. साईनाथ 11 अजूनही संघर्ष करतोय, कारण संघर्ष करणं तितकंच गरजेचं आहे. हो, हलक्या हाताने फक्त चेंडूला खेळून काढला. 1 धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नाहीये. एकच धाव घेतली जाते. 5 चेंडू 4 धावांची. इथे मला एक मॅचची आठवण झाली. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅच होता आणि त्या मॅच मध्ये भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलिया बॅटिंग करत होते आणि ऑस्ट्रेलियाला 6 चेंडू मध्ये 4 धावांची गरज होती आणि तेंडुलकर सरांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला होता आणि त्या 4 धावा सुद्धा त्यांनी डिफेन्स केल्या होत्या. तसंच काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय, कारण येणारे चेंडू असतील 5 आणि विजयासाठी इथे मात्र आपण पाहतो मिड विकेटला क्षेत्ररक्षक 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय आणि याच दरम्यान फलंदाज बाद. डीजे या विकेट नंतर या ठिकाणी आपण पाहतो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं. इनियाट 5व्या क्रमांकावरती 40+ चा खेळाडू, एक सिनियर खेळाडू, पांगलोली संघाचा 40+ चा कर्णधार संजय केंबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. येणारे चेंडू असतील ते अर्थातच 4 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. परंतु ही विकेट खूप सारी महत्वाची होती. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली आहे, परंतु या मॅच मध्ये रंगत आणणारी विकेट होती असंच म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षण पाहिलं तर सजलं गेलंय. 1 धाव रोखावी लागेल, कारण केवलला स्ट्राईक पासून वंचित ठेवावं लागेल. 4 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी.
हो कुठल्याच पाठवर टाकलेला चेंडू आपण पाहतो. इथे काय घडतंय यावेळेस मात्र आणखीन एक धावचीच्या स्वरूपात गडी पार डीजे. बाहेर परतताना आपल्याला पाहायला मिळत आहे 3 चेंडू 3 धावींची गरज. पण गावदेवी 11 संघासाठी एक महत्वाची बाजू ती म्हणजे सध्याच्या घडीला केवळ 1 स्ट्राईक असणार आहे, जिथे 3 चेंडू खेळायचे आहेत. 3 चेंडूंची 3 धावींची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती साहिल. इथे जर केवळची विकेट मिळवली तर नक्कीच साईनाथ 11 संघ कमबॅक करू शकतो. ती क्षमता, ती कुवत, ती ताकद नक्कीच साहिलकडे आहे, परंतु तशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल या दडपणामध्ये. ओ हो 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 वाईट चेंडू. पंचाचा इशारा आलाय. वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती घेतली गेली आहे. 3 चेंडू 2 धावा. चित्त थरारक सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळ दोन्ही संघाकडून केला गेलाय. अंतिम क्षणाला कोणता संघ इथे बाजी मारेल हे पाहणे गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. गोलंदाजी करणारा साहिल हा गोलंदाज राईट आर्मवर विकेटने निघालाय आणि यावेळेस मात्र केवलच्या बॅट मधून आलाय विजयी. 2 धावा तर आल्यात आणि इथे संघ हा विजयी होतोय. विजय संघाचे अभिनंदन, पराजय संघाचे कौतुक. डीजे